नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकताच मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, अशोक कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? DRDOने सोनार प्रणाली चाचणी आणि मूल्यमापन केंद्र स्पेस चे नुकतेच कोठे उद्घाटन केलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत DRDOने सोनार प्रणाली चाचणीचे आणि मूल्यमापन केंद्राचे स्पेसचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण केरळबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टोटल या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने 9 पदके जिंकलेली आहेत. ठीक आहे, ही जी काही कुस्ती चॅम्पियनशिप झाली होती, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप कोठे ऑर्गनाईज करण्यात आली होती? तर बिश्केक म्हणजेच किर्गिस्तान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये भारताने 4 रौप्य पदक म्हणजे 4 सिल्वर मेडल आणि 5 कांस्य पदक म्हणजे 5 या ठिकाणी ब्रॉन्झ पदके या ठिकाणी जिंकलेले आहेत. ठीक आहे, 9 पदकांसह भारत पदक तालिकेमध्ये 9व्या क्रमांकावरती आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे जपान. जपानने टोटल 18 पदके जिंकले आहेत, त्याच्यामध्ये 9 सुवर्ण आहेत. आणि 2 नंबरला आहे इराण, टोटल 17 पदके जिंकले आहेत, ज्याच्यामध्ये 9 सुवर्ण आहेत. आणि 9 नंबरला आहे भारत, 9 पदके जिंकलेले आहेत, 4 रौप्य आणि 5 कांस्य. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाबद्दल, ज्याच्यामध्ये आपले जे काही भारताचे हे 9 पदकं जिंकणारे जे काही खेळाडू आहेत याच्यावरती सुद्धा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे जे काही खेळाडू आहेत याला तुम्हाला काय करून ठेवायचं आहे? तर हे सगळे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर रेसलिंग म्हणजेच कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या. उदित नावाचा खेळाडू आहे ज्यांनी रौप्य पदक जिंकलं आहे. राधिका, अंजू, हर्षिता या 4 जणांनी या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं आहे. आणि राहिलेले 5 जण जे आहेत, अभिमन्यू, विकी, शिवानी पवार, अँटिम आणि मनीषा या 5 जणांनी या ठिकाणी कांस्य पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच भारताने कर चुकवेगिरी टाळण्यासाठी कोणत्या देशासोबत नवीन कर दुरुस्ती प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केलेली आहे म्हणजे सिग्नेचर केलेला आहे, करार केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हे जे काही कर चुकवेगिरी आहे ती या ठिकाणी टाळण्यासाठी मॉरिशस देशासोबत आपल्या भारताने नवीन कर दुरुस्ती प्रोटोकॉलवरती सिग्नेचर केलेलं आहे. मॉरिशस कुठे आलं? पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याची राजधानी पोर्ट लुईस आहे. चलन वापरलं जातं मॉरिशियन रुपया आणि त्या ठिकाणचे पंतप्रधान आहेत प्रविंद जगन्नाथ. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. UKच्या म्हणजेच युनायटेड किंगडमच्या प्रवासासाठी अतिशय धोकादायक देशांच्या यादीमध्ये अलीकडेच कोणत्या देशाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर डोळे दाखवून उत्तर लिहायचं. पर्याय क्रमांक ए, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या देशाचा या ठिकाणी नंबर असणार आहे आणि याचा नंबर या ठिकाणी ऍड केलाच पाहिजे. तर पर्याय क्रमांक ए, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. युनायटेड किंगडमच्या या यादीमध्ये हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. युनायटेड किंगडमचे नवीन या ठिकाणी सम्राट आहेत चार्ल्स तिसरे, पंतप्रधान आहेत ऋषी सुनक, राजधानी आहे लंडन आणि चलन वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. स्पेस इंडियाचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संजना संघी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी स्पेस इंडियाचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. स्पेस इंडिया काय आहे ही? तर ही एक कंपनी आहे जी शालेय मुलांना अंतराळ शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करते, ज्याची स्थापना 2001 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जोनाटन क्रिस्टी असं त्यांचं नाव आहे, जे की एक इंडोनेशियन बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी या ठिकाणी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष एकेरीमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. जोनाटन क्रिस्टी असं त्यांचं नाव आहे. इंडोनेशिया देशाचे ते बॅडमिंटनपटू आहेत आणि ही जी काही चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करण्यात आली होती ती चीनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचं 41व्या क्रमांकाची आवृत्ती होती. हे झालं पुरुष एकेरीबद्दल. या ठिकाणी महिला एकेरीचं जे काही शीर्षक आहे, टायटल आहे, विजेतेपद आहे, ते कोणी जिंकलं आहे? तर चीनच्या एक खेळाडू आहेत वांग झी ई यांनी या ठिकाणी ते पटकावलेलं आहे. दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत? महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच अलीकडील काही काळामध्ये नवनवीन झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये इंडिव्हिज्युअली कोणत्या खेळाडूंनी या ठिकाणी त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 पुरुष वर्गातील या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे नोवाक जोकोविच या खेळाडूने, जे की सेर्बियन टेनिसपटू आहेत. याच चॅम्पियनशिपमध्ये महिला वर्गातील पुरस्कार जिंकलेला आहे म्हणजेच विजेतेपद पटकावलेलं आहे आर्यना सबलेन्का, जे की बेलारशियन टेनिसपटू आहेत. चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ 2023 पटकावलेलं आहे डी गुकेश यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब यांनी आणि याच राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिरागने. चेस टाटा स्टील चॅलेंजर 2024 पटकावलेलं आहे लिओन ल्यूक मेंडोन्का या खेळाडूने. चेन्नई ओपन चॅलेंजर 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सुमित नागल यांनी आणि फ्रेंच ओपन दुहेरी 2024 या ठिकाणी पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या खेळाडूने. पुढचा प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाने किंवा कोणता देश सुदान आणि शेजारील देशांसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी परिषद आयोजित केलेली आहे? कोणत्या देशाने? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कॉन्फरन्स ऑफ सुदान अँड द नेबरिंग कंट्रीज. बरोबर, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पॅरिस फ्रान्सने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण फ्रान्स बद्दल चर्चा करूया. अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न क्रमांक 8, कोणत्या भारतीय राज्याने स्वामी विवेकानंद अंडर 20 पुरुष राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चे उद्घाटन केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत स्वामी विवेकानंद अंडर 20 पुरुष राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2024चं इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. जाता जाता आपण छत्तीसगडबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजर घाटी आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत गँग्रेल, मुरमसिल्ली आणि कुटाघाट. पुढचा प्रश्न क्रमांक 9, गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे पहिले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डोनाल्ड ट्रम्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किंवा गुन्हेगारी खटल्यामध्ये सामोरे जाणारे ते पहिले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बनले, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक पॉईंट लिहून घ्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2017 ते 20 जानेवारी 2021 पर्यंत अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार या ठिकाणी सांभाळलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 10, भारतातील कोणत्या राज्यामध्ये 2001 ते 2022 या कालावधीमध्ये दरवर्षी आगीमुळे झाडांच्या आवरणाचे नुकसान होण्याचे प्रमाण सर्वाधिक या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत 2001 ते 2022 या कालावधीमध्ये दरवर्षी आगीच्या कारणामुळे या ठिकाणी झाडांच्या आवरणाचे नुकसान होण्याचे प्रमाण सर्वाधिक नोंदवण्यात आलेलं आहे. ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत रघुवीर दास, राजधानी आहे भुवनेश्वर.
3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जो काही GDP वाढीचा अंदाज आहे तो 6.5% किती इन्क्रीज केलेला आहे, म्हणजे 6.5% किती केलेला आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 6.8% एवढा केलेला आहे. 0.3 बेसिसने या ठिकाणी काय केलेला आहे, जो काही GDP वाढीचा अंदाज आहे तो इन्क्रीज केलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. कोणत्या देशातील लोकसंख्येतील घट म्हणजेच डिक्लाइन इन पॉप्युलेशन ही जी काही घटना आहे ती या ठिकाणी वरचेवर चिंताजनक या ठिकाणी झालेली आहे. तर पर्याय क्रमांक A, ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जाता जाता एक पॉइंट लिहून घ्या. जन्मदर लक्षणीयरित्या घसरलेला आहे, ज्यामुळे मृत्यूच्या तुलनेमध्ये कमी जन्म झालेला आहे. 2021 मध्ये प्रति 2 मृत्यूंमागे फक्त 1 जन्म या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, उत्तर प्रदेशातील पहिला काचेचा स्कायवॉक पूल कोठे उघडण्यात आलेला आहे? अयोध्या, कानपूर, चित्रकूट की वाराणसी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी 2024 ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर. फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती.
19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर. मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर.